आजच्या अत्यंत आनंददायी क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। पिंपरकणे पुलाचं नामकरण सोहळा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे ज्यांच्या शुभ हस्ते तो संपन्न झाला। ते आपल्या तालुक्याचे लाडके आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, या अकोले तालुक्यातील सहकाराचे आधारस्तंभ आदरणीय गायकर साहेब, आदरणीय परबतअण्णा नायकवाडी, आदरणीय विनयजी सावंत, डॉक्टरजी कडलक, डॉक्टर मनोजजी मोरे, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी, आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून हा एक आनंदाचा क्षण आहे। मी या निळवंडे धरणाच्या निर्मितीचा साक्षीदार आहे आमदार साहेब। 1998 साली मी विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख होतो आणि त्यावेळेस निळवंडे धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी प्रचंड मोठं आंदोलन या निळवंडे गावामध्ये सुरू होतं आणि म्हणून त्यावेळेस या सगळ्या परिसरामध्ये फिरण्याचा योग आम्हा सगळ्या मंडळीला आला। शेजारीच माजी पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती मधुकरराव पिचडे यांची वस्ती आहे। त्या सगळ्या वस्तींपासून या सगळ्या परिसरामध्ये आम्ही फिरलो होतो। हा छोटासा रस्ता, माधवराव आमच्या बरोबर होते त्यावेळेस, या छोट्याच्या रस्त्याने आपल्या या सगळ्या 17-18 गावातील लोक राजूर परिसराला जोडलेली होती आणि म्हणून त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये या पुलाचं किती महत्व आहे हे स्वप्नील दांडे असतील किंवा निवृत्ती भांगरे असतील, या सगळ्या लोकांनी मांडलेलं आहे। मित्रहो, मला या ठिकाणी अत्यंत जबाबदारीने काही गोष्टी बोलायच्या आहेत। 1-2 मिनिट माझ्या भाषणाचे वाढतील। ज्यांच्या हातात या तालुक्याची सत्ता गेली 40 वर्ष होती, ज्यांनी या निळवंडे धरणाच्या पायाभरणीचं काम केलं असेल किंवा निळवंडे धरणाचं निर्मितीचं काम केलं असेल, निळवंडे धरणाच्या निर्मिती बरोबर मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, निळवंडे धरणाच्या निर्मिती बरोबरच पिंपरकण्याच्या पुलाच्या सुद्धा पायाभरणी व्हायला पाहिजे होती, परंतु राजकीय दृष्टी नसल्यामुळे निळवंडे धरणाचं काम 200 कोटीहून 4000 कोटीवर गेलं। पण पिंपरकण्याच्या पुलाचं जे मूळ एस्टिमेट ज्या पद्धतीचं बनवणं गरजेचं होतं त्या पद्धतीचं विनयजी सावंत एस्टिमेट बनलं गेलं नाही, म्हणून ठेकेदाराने प्रचंड वेळ खाऊपणा केला। अनेक वर्ष आपल्याला डॉक्टर कडलक आता सांगत होते 14 वर्षाचा वनवास सोपी गोष्ट नाही मित्रांनो। एकदरा तिरडा पाचपट्ट्यापासून सगळी प्यासाची अंदरमध्ये सगळी गावं राजूरच्या प्रकल्प कार्यालयाला जोडलेली, छोट्या छोट्या कामांसाठी प्रकल्प कार्यालयामध्ये यावं लागणार, छोट्या छोट्या कामासाठी राजूरला यावं लागायचं। प्रचंड मोठा वळसा घालून हजारो लोकांना हजारो दिवस ज्यांनी झुलवलं त्या सगळ्या मंडळींचा तळतळाट लाभलेला आहे। म्हणून 19 ला या तालुक्यामध्ये जेव्हा परिवर्तन झालं त्यावेळेस खऱ्या अर्थाने एक वेगळा आशावाद या तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला। मला तो दिवस आठवतोय ज्यावेळेस 19चं परिवर्तन झालं। दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मी डॉक्टर भांडकुळींच्या जे स्टँडच्या समोर हॉस्पिटल होतं तिथं आमचे सोरे तिकांडे साहेब यांची मेडिकल होती, आता जे नवले हॉस्पिटल आहे, मी त्या मेडिकल मध्ये उभा होतो। माझ्या घरातलं एक पेशंट होतं, भेटायला गेलो होतो आणि मी सहज विषय काढला की काय परिस्थिती होती, कशामुळे सगळं परिवर्तन झालं। याच पिंपरकण्या गावातला मुंबईमध्ये शिकलेला एक तरुण मुलगा मला माझं मनोगत सांगत होता। तो म्हणला, भाऊ मी पिंपरकण्या गावातला आहे, माझ्या आदिवासी भागातले अनेक लोक रात्री मुंबईवरून यायचे, राजूरला जीप गाडीने उतरायचे आणि या भागामध्ये जायला त्यांना साधन नसायची। रात्रभर राजूरच्या बस स्टँडवर झोपून माय मावल्यांनी त्या ठिकाणी काढले। त्या सगळ्या माय मावल्यांचा तळतळाट त्यावेळच्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना भोगावा लागला आणि म्हणून त्यांचा 19 ला पराभव झाला। आवश्यकता होती राजकीय दृष्टिकोन वाढवण्याची, आवश्यकता होती भविष्याचा वेध घेण्याची, आवश्यकता होती वास्तव काय आहे आणि वास्तव करण्याची, परंतु नेतृत्वाला सुचलं नाही। मला जाणीवपूर्वक सांगायचंय, आमदार किरण लामटेंनी ज्यावेळेस या तालुक्याची सूत्र स्वीकारली, आम्ही त्यांच्या निवडणुकीत त्यांच्या बरोबर नव्हतो। राज्यातली राजकीय समीकरण वेगळी होती, आमचा पक्ष वेगळा होता, आमचे विचार वेगळे होते, राज्यातल्या नेत्यांनी भूमिका घेतली, आम्ही आमची भूमिका बजावली। पण ज्यावेळेस आमदार साहेब 19 ला निवडून आले, योग बघा कसा असतो, ज्यांच्या विरोधात ते लढले त्यांना सोडलं आणि आमच्या बरोबर आले। माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये जे सरकार स्थापन झालं त्या सरकारच्या काळामध्ये आमदार साहेबांच्या प्रयत्नाच्या चिकाटीनं प्रचंड निधी या तालुक्यामध्ये आलेला आहे। एखाद्या कामाला वाहून घेतलं पाहिजे, ज्या कामासाठी जनतेने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे, ज्या कामासाठी आपली निवड झालेली आहे, ज्या कामासाठी लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या कामाला सार्थ ठरवण्याची जबाबदारी ही खऱ्या अर्थाने पेलायची आहे। मला जाहीरपणे कौतुक करावं लागेल, आमदार साहेबांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या, माझं त्यांचे व्यक्तिगत मैत्रीचे संबंध आहेत, उद्या राजकारणातल्या भूमिका विनयजी आमच्या वेगळ्या असू शकतात। आता सुद्धा काल त्यांचं आम्हाला आमंत्रण आलं, त्यावेळेस अकोले तालुक्यातील आम्ही आमच्या सहकारी मित्रांना म्हटलो
उद्या पिंपरखेडे पुलाचा लोकार्पण सोहळा आहे, आपल्याला जावं लागेल. ते म्हणे तो महायुतीचा कार्यक्रम आहे. अरे महायुतीचा कार्यक्रम कसला? तो अकोले तालुक्यातील आदिवासी जनतेच्या पायात घातलेला बेड्या सोडवण्याचा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी जावं लागेल. एक उदाहरण मी त्यांना दिलं. मान्य उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिंपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होता. त्या लोकार्पण सोहळ्याला नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये विस्तवाचं अंतर आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. पण एकाच व्यासपीठावर नारायण राणे, उद्धवसाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी बसलेले आहेत. जनतेच्या विकासाच्या कामामध्ये व्यक्तिगत राजकारणाला, व्यक्तिगत महत्वाकांक्षेला कोणत्याही प्रकारचा थारा नसतो. अशा प्रकारची विचार करणारी लोक, स्वप्नील भाऊ, आपण, तुम्ही आणि मी, विनयजी असतील, आपण सर्वजण एकाच विचाराचे आहोत. आमदार किरणजी लामटे यांनी जे विकासाचं पर्व मागच्या 4 वर्षामध्ये केलेलं आहे, त्याला केलंच म्हणावं लागेल. आमचे डॉक्टर मोरे म्हणत होते, वास्तव आहे. अगस्ती कारखान्याच्या रोडच्या भूमिपूजनाला आमच्या डॉक्टर मोरेंनी त्या ठिकाणी आमदार साहेबांचं कौतुक केलं. गायकर साहेब, ज्या बाजूला आता आम्ही कौतुक करतो, दुसऱ्या बाजूला आमच्या पाठीवर अनेक जण त्या ठिकाणी शेमटीनं वार करत असतात. पण राजकारणामध्ये या तालुक्यामध्ये आपण राहतो, त्या तालुक्यातील जनतेचे काहीतरी आपण देणं आहोत. ज्या तालुक्याच्या जनतेबरोबर आपण काम करतो, त्यांच्या प्रश्नांबरोबर आपण राहिलं पाहिजे, भले राजकारणाच्या दिशा कोणाच्या कशा असू द्यात. म्हणून आमदार साहेब, तुमच्या या सगळ्या कार्याला मनापासून शुभेच्छा आहेत. या राजूरच्या विकासासाठी तुम्ही जे पर्व निर्माण केले आहेत, आता जेव्हा येताना गाडीमध्ये डॉक्टर कडलंगण आम्ही राजूरच्या चौकातून टर्न मारला, तेव्हा ते असं म्हणत होते की हा सगळा पूल आणि हा सगळा रस्ता एका दमात करावा लागेल. पण आता आमचे मित्र विलास या ठिकाणी बोलत होते, तुम्ही 6 कोटी रुपये मंजूर केलेत आणि विकासाचं नवं पर्व राजूरच्या विकासामध्ये पिंपरखेड्याचा पूल हा मानाचा शिरपेचा तुरा त्या ठिकाणी रोवल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपण सर्वांनी या सगळ्या विकासाच्या गंगेमध्ये, आमदार साहेबांच्या या सगळ्या पर्वामध्ये आपण सगळे बरोबर आहात, याचा सुद्धा मनापासून अभिमान आहे. उद्या सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमदार साहेब, तुम्ही बस स्थानकाचं सुशोभीकरण करतायत, बाजारतळाचं सुशोभीकरण करतायत. या सगळ्या प्रक्रियेवर आता आमचे बंधू सुरेशने जो मुद्दा मांडलाय, त्या संदर्भात सुद्धा आपल्या सर्वांना भूमिका घ्यावं लागेल. राजकारणाच्या उतावळेपणाच्या काळामध्ये काही भूमिका आमच्या चुकल्यात. मध्यंतरी निळवंड्याची ट्रायल झाली, सुधीर भाऊ, आपण लगेच म्हटलो काही वस्त्यांमध्ये पाणी गेलं, आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी आहोत. परंतु आता मात्र परबतांना माहित आहे, तांबोळ पासून कळस पासून कुंभेपर सगळ्या भागामध्ये टाकळी डोकरी विहिरींचं पाणी गेलेलं आहे. उच्चस्तरीय कॅनल मधून आता जे पाणी चालू आहे, त्याच्यामुळे आमचा शिवार जिवंत आहे. सरसकट कॉन्क्रीटीकरण करता येणार नाही, जिथं गरज असेल तिथंच कॉन्क्रीटीकरण करा, अशा प्रकारची मागणी आमदार साहेब तुम्ही सुद्धा शासकीय पातळीवर न्या, अशा प्रकारची विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो. तुमच्या हस्ते, गायकर साहेबांच्या हस्ते आणि तमाम आदिवासी भागातील सगळ्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. मी मनापासून तालुका शिवसेनेच्या वतीनं, व्यक्तिगत माझ्या वतीनं तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. यानंतर ज्येष्ठ नेते